आज सकाळी सकाळी माझी इच्छा नसताना सुद्धा मी मस्त असे ब्रेड सँडविच बनवले. कारण आमच्याकडे इमोशनल ड्रामाच तसा चालू होता. पूर्ण उन्हाळा गेला मम्मा तू आम्हाला काहीच छान छान बनवून खाऊ नाही घातलं असं तसं. मग काय जरा मनावर घेतलं आणि म्हटलं चला लेकीची लाड पुरवूयात. आता सँडविच बनवायचं म्हणजे किती तामझाम नाही का. इकडे मी आलूची भाजी बनवायला ठेवली बघा. कांदा, लसूण, आलं पेस्ट, टोमॅटो मस्त शिजेस्तोवर जे आहे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. त्यानंतर त्यामध्ये आलू कुस्करून टाकून त्यातनं मस्त जिरेपूड, धनेपूड आणि चाट मसाला आणि काळं मीठ घालायला विसरायचं नाही. भाजी टेस्टी तयार झाली का इकडे चटणी बनवायला घेतली. चटणी बनवण्यासाठी मस्त शेंगदाणे, भरपूर लसूण, आलं, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, एक मोठं निंबू पिळलं आणि यातही चाट मसाला आणि काळं मीठ घालायला मात्र विसरली नाही. इथे बघा चटणी बनवून तयार आहे. आलूची भाजी बनवून तयार आहे. मग काय फक्त ब्रेडवर मस्त चटणी स्प्रेड करायची, आलूची भाजी स्प्रेड करायची, भरपूर जे आहे चीज स्प्रेड करायचं आणि छान हे सँडविच खरपूस असं भाजून घ्यायचं. बघा झालं अगदी कमी वेळेमध्ये आपलं मस्त असं चीज सँडविच तयार. तव्यावर सँडविच भाजलं की एका ताटात आणि ताटातून पोटात. मलाही शेवटचं एक सँडविच मिळालं आणि खरं सांगते इतकं टेस्टी बनतं हे की पुन्हा पुन्हा खायची इच्छा होते. पण किचनभर पसाराही तसाच होतो बरं का. चला आता पसारा आवरते आणि जाता जाता पिहूची इथे बेडशीट टाकण्यासाठीची धडपडही तुम्हाला दाखवते. बेडशीट टाकायचं आहे तेही मम्मासारखंच एकही वळी न पडता आणि त्यासाठीच मग कधी झोपून कधी उठून कधी खिडकीला लटकून जे आहे बेडशीट टाकणं इथे चालू आहे.